ऑल राईट, सिम्पल क्वेश्चन आहे, तर चला आता सॉल्व्ह करूया. हा आपला क्वेश्चन आहे रेंज फंक्शनचा. ओके, तर सिम्पली आपण क्वेश्चन पाहूया. n इक्वल्स टू 6 फॉर i इन रेंज इन ब्रॅकेट 1 n+1 प्रिंट i. तर n हा आपला व्हेरिएबल असणार आहे आणि 6 ही त्याची व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे n ला 6 ही व्हॅल्यू असाइन झालेली आहे. फॉर i इन रेंज 1 n+1 इथे आपला फॉर लूप यूज केला आहे. तर फॉर लूपचा यूज काय असतो? रिपीटेड टास्क परफॉर्म करण्यासाठी फॉर लूपचा यूज केला जातो आणि आपल्याला रेंज दिली आहे 1 to n+1. तर n आपला असणार आहे हे स्टार्ट आणि n+1 आपले असणार आहे स्टॉप. n ची व्हॅल्यू ते ऍक्च्युअली आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेमच्या स्टार्टिंगलाच. n इक्वल्स टू काय आहे? 6. तर n+1 6 + 1 7, म्हणजे आपली ऍक्च्युअल रेंज काय आहे? 1 to 7. हा आपला असणार आहे स्टार्ट, हा आपला असणार आहे स्टॉप. तर 1 to 7 ह्या रेंज मधला प्रत्येक नंबर हा कुठे जाणार आहे? आय मध्ये स्टोअर होणार आहे 1 by 1. तर आपण स्टार्ट करतोय. 1 जातोय, 2 जातोय, 3 जातोय, 4 जातोय, 5 जातोय, 6 जातोय. पण 7 जाणार नाही, कारण 7 हा आपला स्टॉप आहे आणि तो कधीच कन्सिडर केला जात नाही. तो फक्त एवढं सांगतो आपल्याला थांबायचं कुठे. दॅट्स इट. आपला आउटपुट आहे 1 2 3 4 5 6